दीपाली ताई मध्ये आली आणि बोलली, ए तू आत्ता इंडस्ट्रीमध्ये आली, तू आम्हाला असं बोलू शकत नाही. करण करण की गपचूप बसतो आणि काय आहे काय ते उलटच खेळायला बघतो तो. हे लावणी आजकालच्या मुली असं करतात तसं करतात. तेव्हा पण मी तिला बोलले, अगं तू आधी बघ की मी लावणी कशी करते काय करते, तू माझा शो बघ. असं आधी पण आणि आता पण हेच मत आहे, स्टेजवरती मी माझा टॅलेंट दाखवते, मी कोणाला पण हरवू शकते, कोण पण आलं तरी पण हरवू शकते. लोकांना कळेल की शिकवलेलं जे असतं ना ते 1 महिना असू शकतं किंवा 1.5 महिना असू शकतं. नंतर नंतर आपण जे रिअल आहेत ते बाहेर येतच. रिअल आपलं जे असतं ते बाहेर येतं आणि ते हळूहळू त्याचं बाहेर येईल. लोकांना कळेल की कोण फेक आहे आणि कोण अनफेक आहे. नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे राधा पाटील. बिग बॉस मराठीचा सीझन सध्या सर्वत्र महाराष्ट्रात खूप गाजतोय आणि राधाचं पहिलंच इविक्शन झालं आहे घरातून. तर राधा, तुझा बिग बॉसचा प्रवास एका शब्दात सांग, कसा होता? छान होता. शिकायला भेटलं मला. एवढ्या लवकर इविक्शन होईल असं वाटलेलं का? कधीच नाही वाटत नव्हतं. आम्ही पोस्ट पाहिल्या जेव्हा तुझं इविक्शन झालं, खूप लोक नाराज झालेले की राधा एवढ्या लवकर तर घराबाहेर नव्हती गेली पाहिजे. यावर तुझं काय ओपिनियन आहे? हो, खूप लोकांनी मला प्रेम दिलं, खूप लोकांनी मला सपोर्ट केला. मला पण नव्हतं वाटलं की मी एवढ्या लवकर बाहेर येईल आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये मीच असणार हे तर मला वाटलंच नव्हतं. तुला काय वाटतं की गेम नेमका कुठे चुकला? सपोज टोळीमध्ये तू नसतीस तर कदाचित अजून पुढे जाऊ शकली असतीस का? नाही नाही, असं काय नाही आहे. टोळीमध्ये जरी मी असली तरी पण टोळीचे लोक हेच बोलत होते की तुम्ही तुमचं गेम खेळा आणि जरी आपली भांडणं झाली गेममध्ये तरी ठीक आहे, पण गेम झाल्यानंतरून आपण परत एकत्र येऊन बोलूयात भेटूयात असं आमचं ठरलं होतं आधीच की गेममध्ये आपलं काही पण झालं तरी आपण नंतरून ह्यावरती रिॲक्ट नाही करायचं आहे. राधा, मी तुझी खूप बोल्ड साईड पाहिली, तुझे शोज गाजतात, पण बिग बॉसच्या घरात आम्हाला खूप साधी हळवी राधा पाहायला मिळाली. तर नेमकी राधा कशी? माझं आधी पण आणि आता पण हेच मत आहे, स्टेजवरती मी माझा टॅलेंट दाखवते, मी कोणाला पण हरवू शकते, कोण पण आलं तरी पण हरवू शकते. आणि मी रिअल लाईफमध्ये जास्त भांडखोर नाही आणि मला माणसं ओळखल्यानंतर मी माणसांशी बोलते. माझा 10 मुलींचा जो ग्रुप आहे त्यांच्यामध्येच मी अशी मस्ती वगैरे करते आणि जर मी खुलली तर एवढी खुलते की म्हणजे समोरच्या लोकांचं तोंड मी बंद करू शकते. खूप बोलता येतं पण तिथे मी 1 हफ्ता तरी मी लोकांना सगळ्यांना ओळखलं. त्याच्यानंतर मी जशी खुलत आली खुलली, मी माझं टॅलेंट दाखवलं सागर दादासोबत, तन्वीसोबत. जिथे माझ्याबद्दल बोललं गेलं तिथे मी माझा स्टँड घेतला आणि चुकलं हेच की स्टार्टिंगला जे की माझ्यावरती टीका केलं तिथे मी स्टँड नाही घेतला माझा. मला एवढं वाटलं नाही की स्टँड घ्यावं, म्हणून तिथे माझी चुकी झाली असं मला वाटतं. जसं तू स्टार्टिंगला बोलली दीपाली ताईंबरोबर जो लावणीचा मुद्दा झाला, त्यानंतर तुला फार हर्ट झालेलं, पण त्यानंतर कौतुकसुद्धा त्यांनी तुझं केलं, तर त्यावर ऐकायला हां, आवडेल. तर स्टार्टिंगला ती बोलली की काय आहे लावणी आजकालच्या मुली असं करतात तसं करतात. तेव्हा पण मी तिला बोलले, अगं तू आधी बघ की मी लावणी कशी करते काय करते, तू माझा शो बघ. माझा शो DJ शो आहे, मी त्याच्यामध्ये एकच लावणी करते. त्या एका लावणीमध्ये जर माझी चुकी होत असते तर तुम्ही मला बोलू शकता, नाहीतर तुम्ही मला बोलू शकत नाही. आणि जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये मी एक लावणी केली तेव्हा ती स्वतः येऊन माझं कौतुक करत होती की तुझे हावभाव, तुझे एक्सप्रेशन्स, तुझा डान्स मला खरंच आवडला. मी बघितलं नव्हतं म्हणून मी बोलली तुला, पण तू खरंच छान केलं असं. या 2 आठवड्यात सगळ्यात आम्हाला तू घरात पाहायला मिळालीस ते म्हणजे किचनमध्ये. हां. तर तुझा फेवरेट कॉर्नर कोणता होता घरातला? आणि किचन ड्युटीवरून कधी वाद वगैरे झाले आहेत का? नाही, किचनच्या वरनं भांडणं नाही झाली कारण की तन्वी आणि मी आम्ही दोघीजणी ड्युटी घेतली होती आणि मला खरं तर जेवण बनवायला जास्त आवडतं, म्हणून मी गेल्या गेल्या तीच ड्युटी निवडली की मला जेवण बनवायचं आहे. आणि आम्ही कट्टा एक केला होता आमच्या ग्रुपचा, तिथे आम्ही जिथे बसत होतो टोळी आम्ही, ते एक माझं फेवरेट होतं. वाडा. हां, हो, वाडा. वाडा. तुला असं वाटतं का की बिग बॉसच्या घरात तुला मोकळं व्हायला वेळ लागला, याचं कारण ते सीनियर आणि ज्युनियर जो हो, भेदभाव हो. होता ते? कारण की स्टार्टिंगला जेव्हा सागर दादा हसत हसत जे की त्यांनी केलं, मग तन्वीचा मुद्दा हे होता की तू कॉमेडी करून तू सगळं शांत करतो. मग म्हणजे तिला छान बोलायचं होतं. त्यामध्ये दीपाली ताई मध्ये आली आणि बोलली, ए तू आत्ता इंडस्ट्रीमध्ये आली, तू आम्हाला असं बोलू शकत नाही. मग त्यावरनं सागर दादाला असं वाटलं की ती कॉमेडीवरून बोलते, पण मी बाजूलाच होती. मला माहिती आहे तिला हे बोलायचं होतं की तू हसत हसत गप्प करतोस सगळ्यांना. मग
ती सर्वांच्या मध्ये येते, पोक करते, असं बोलते, सर्वांच्या मध्ये येते, हे मला नव्हतं आवडत. आणि ती जेव्हा आली तन्वीला ती बोलली, मग तिचं असं होतं की मी आधी इंडस्ट्रीमध्ये आलोय, आम्ही आहोत, तू आत्ता आत्ता आले. मग त्यावरनं असं वाटलं की ते आम्हाला कमी लेखतायत, त्यामुळे मी असं जरा शांतच घेतलं होतं की जाऊ दे, सिनियर आहेत तर. अजून एक मुद्दा सगळीकडे गाजतोय, पण त्यावर तू पॉडकास्टमध्ये पण स्पष्टीकरण दिलेलंस की तू सध्या सिंगल आहेस. तर ते नेमकं काय आहे, आणि जर तू सिंगल आहेस तर लग्नाचे प्लॅन काय आहेत? ते माझं म्हणजे पास्ट मी सांगत होती अनुश्री तिचं मला सांगत होती, मी माझं तिला सांगत होती. पण ते बाहेर आल्यानंतर ते जे एडिट केलं ते बघून मला एवढं चक्कर येत होती की बापरे, पब्लिक काही पण करते, म्हणजे बोलायचं की नाही बोलायचं, पास्ट पण सांगणं खूप अवघड आहे. आणि मी पॉडकास्टमध्ये पहिला सांगितलं होतं की खरंच मी सिंगल आहे. आणि ते मी माझं व्यक्त केलं जे अनुश्रीसोबत. ते बाहेर लोकांनी असं केलं की दिल तुटलेले हे ते असं तसं, मला खूप हसायला येते. खरं तर असं काय नाही आहे, तर तुम्ही नका असं काय रिॲक्ट करू. घरात तुला आईची एकदा आठवण आलेली, तू टॅटू दाखवलेलास, तर त्यांची काय प्रतिक्रिया होती तुझ्या 2 आठवड्यांच्या खेळांबद्दल? टॅटू नाही दाखवलेला. मी अशीच बसली होती आणि मला आईची खूप आठवण आली. तर दीपाली ताई बोलत होती की तू इथे आई लिहिलंयस ना, तर तू तिला प्रूफ कर ते, की तू खेळू शकते, दुसरी राधा कशी असू शकते हे तू दाखव लोकांना, असं तसं. तू जशी आहे तशी रिअल राहिली, पण आता आपण पाहतो की प्रभू कॅमेरासमोर येऊन खूप गोष्टी करतोय, तर तो खरंच रिअल आहे का घरात? त्याच्याबद्दल तुला काय? म्हणजे तो रिअल खरंच मी राहिली त्याच्यासोबत, मला माहिती आहे. त्याला शिकवून पाठवलं आहे आणि तो जेवढं त्याला शिकवलंय ना, तो तेवढेच मुद्दे बोलतोय आणि क्लिअर बाजूला होऊन जातोय. मग तू पुढचे तुझे मुद्दे मांड, असं आमचं म्हणणं होतं. असं असतं ना, एक शिकवून पाठवतात तेवढंच बोलतात. पण आता तो असेल खूप दिवस, तर लोकांना कळेल की शिकवलेलं जे असतं ना, ते 1 महिना असू शकतं किंवा 1.5 महिना असू शकतं. नंतर नंतर आपण जे रिअल आहेत ते बाहेर येतच. रिअल आपलं जे असतं ते बाहेर येतं आणि ते हळूहळू त्याचं बाहेर येईल, लोकांना कळेल की कोण फेक आहे आणि कोण अनफेक आहे असं. आता तुझ्यासाठी हा खेळ संपला आहे असं म्हणायला हरकत नाही, पण तुला आता यापुढे जर पुन्हा बिग बॉसने बोलवलं तर पुन्हा जायला आवडेल? हो, मी जर मला बोलवलं तर मी पुन्हा जाईल आणि मी दुसरी राधा कशी असते ती मी लोकांना दाखवेल. मी माझी स्टँड स्वतः घेईल आणि दुसरी राधा काय आणि कशी आहे हे मी दाखवून देईल लोकांना. भाऊच्या धक्क्यावर ज्यावेळी इविक्शन झालं तेव्हा रितेश भाऊंबरोबर काय बोलणं झालं तुझं? काय नाही, रितेश भाऊ बोलत होते की प्रेक्षकांना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, तू पुढे ये, खेळ, असं तसं. तेव्हा पण मी त्यांना हेच बोलली की मला माझ्या स्टँडवरती बोलायला आवडतं, दुसऱ्यांच्या मुद्द्यामध्ये मला घुसायला आवडत नाही, जे की बाकीचे लोक घुसतात. तेच मी क्लिअर केलं माझं की मला नाही आवडत दुसऱ्यांच्या मुद्द्यामध्ये घुसायला असं. जर त्या मुद्द्यांवर कदाचित बोलली असतीस तर जर आता हा प्रवास सुरू राहिला असता? राहिला असता, पण दुसऱ्यांच्या मुद्द्यामध्ये आपल्याला काय माहितीच नाही काय बोलायचं पुढे जाऊन, असं मला वाटत होतं. आता घरात जे सदस्य आहेत त्यांच्यापैकी ट्रॉफी कोणी जिंकावी असं तुला वाटतं? नाही, आपापल्या पद्धतीने खेळा, जे जिंकेल ते जिंकेल, असं कोणाचं नाव नाही मला सांगायचं. आणि घरात कोणाला मिस करतेस? मी अनुश्रीला मिस करते. घरातला मास्टर माइंड सध्या कोण आहे? की हा हा सदस्य आहे जो आपला गेम एकदम करण की गपचूप बसतो आणि काय आहे काय ते उलटच खेळायला बघतो तो. तसं करण आहे. मग अनुश्रीला तू मिस करतेस घराच्या बाहेर आल्यावर, तर अनुश्री बरोबरची अशी कुठली स्पेशल मुवमेंट आहे का जी तुझ्या लक्षात राहिली आहे? आम्हाला ना बेड आमचे घेतले होते बिग बॉसनी. त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये दोघं एकत्रच झोपलो आहे, एकत्र उठून. मला जेव्हा प्रॉब्लेम्स झाले होते तेव्हा ती माझी खूप तिने काळजी घेतली, चहा बनवून दे, गरम पिशवी दे, पोट दुखते का हे ते ते खूप मिस करते मी तिला. म्हणजे या निमित्ताने तिने माझी या निमित्ताने तुला खूप चांगली मैत्रीण मिळाली. हो, खूप छान मैत्रीण भेटली. आधी मला वाटत होतं बाहेर की नसेल ही चांगली, पण आतमध्ये गेल्यानंतर स्वभाव कळाला की खूप चांगली मुलगी आहे. राधा, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. तुला पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.